हिंदुत्व आणि अशा पद्धतीचे भाजपचे ज्या काही संकल्पना आहेत त्याच्यामध्ये स्वतःला फिट करताना काय कसं करतात? आपल्याला जेवढं घ्यायचं तेवढंच घ्यायचं. सगळ्याच गोष्टी घेतल्या पाहिजे असं काही नाही. जाती धर्मावर मतं मागण्या इथपर्यंत मी नाचार नाही. आता मी आज जायचं म्हणून म्हणणार नाही, नाही माझं सगळी आयडियोलॉजी मान्य आहे आणि मी फार मोठा काहीतरी त्या विचाराने प्रभावित झालो. हे बोललं खोटं बोलणं, काय खोटं बोलायचं. आपण एकीकडे म्हणतो की विकासही करायचा आहे, पण ही जी काही फिलॉसॉफी आहे म्हणजे थोडंसं धार्मिक त्यांची भूमिका आहे, तुम्हाला असं वाटतं विकास यामुळे कुठेतरी लांब जाऊ शकतो? आपल्या आपल्या कार्यपद्धती आहेत. एकाच पक्षामध्ये दोन वेगळे लोक आहेत. आपल्या पक्षामध्ये नितेश राणे साहेब पण आहेत, आपल्या पक्षामध्ये सुजय विखे पण आहेत. दोघांचे भाषणं वेगळे आहेत, दोघांचं वक्तृत्व वेगळे, दोघांचे मुद्दे वेगळे आहेत, पण आहोत आम्ही एकाच पक्षात. दोघांचा नेता एकच आणि तो नेता दोघांना एक समान न्याय देतो. सुजय विखेला काय वाटतं, याला काय वाटतं, यापेक्षा नेतृत्व किती सक्षम आहे. आणि म्हणून फडणवीस साहेबांना पूर्ण 100% मार्क्स की ते प्रत्येक माणसाचं कौशल्य आणि त्यांच्याकडून काय करून घेतलं जाऊ शकतं हे ओळखून त्याला काम देतात. ज्याला जे काम दिलं गेलंय, मला जे काम दिलं, मला संघटना बांधण्यासाठी दिलंय, मला जे काम दिलंय भविष्य कालावधीमध्ये संघटनेमध्ये कदाचित एक काम मिळेल संघटना. तर प्रत्येक पक्षामध्ये वेगळे वेगळे विचाराचे लोक आहेत. कोणताही पक्ष एका धोरणाने चालत नाही. तुम्ही जर म्हणत असाल की भारतीय जनता पार्टी फक्त आणि फक्त हिंदुत्ववादी मुद्दा पुढे करतो, तर असं नाही आहे. त्याच्या हिंदुत्ववादी विचारांना प्रचारित किंवा प्रचार पुढे नेण्यासाठी त्यांच्याकडे विशिष्ट लोक आहेत. त्यांच्या विकासाचा एजेंडा घेऊन जायला त्यांच्याकडे विशिष्ट लोक आहेत. आता मूळ जो हॉस्पिटल चालक असेल त्याला माहिती आहे की पोटाचा आजार असल्यावर गुडघ्याच्या डॉक्टरकडे पाठवत नाही आपण. याला पोटाचा आजार, याला पोटाच्या डॉक्टरकडे पाठवा. याला गुडघ्याचा आजार, याला गुडघ्याकडे पाठवा. याचा मेंदू ठीक नाही झाला, याला मेंदूच्या डॉक्टरकडे पाठवा. हे जमलं पाहिजे आणि ते फडणवीस साहेबांना जमत असल्यामुळे माझ्याकडे तोच एजेंडा येतो जो माझ्या कार्यपद्धतीला सूट होतो. त्यामुळं मी दुसऱ्या एजेंड्याकडे कधी मला जबाबदारी आली नाही. आज माझा मित्र संग्राम राष्ट्रवादी जरी असला तरी कदाचित त्याला त्या हिंदुत्ववादी विचारांना प्रेरित होऊन तो त्याच्या पद्धतीने त्याचं हिंदुत्व तो समाजापुढं आणतोय. तो त्याचा विचार आहे, त्याला कदाचित ते पटतं आणि त्याला तसं पाठबळ पण मिळतं. माझा विचार विकासात्मक कामात दृष्टिकोन होते, मला ती जबाबदारी दिली. मला आजपर्यंत कधी फडणवीस साहेबांनी एखादी गोष्ट करायला लावली जी माझ्या मताला पटत नसेल, किंवा जे काम माननीय नितेश राणे साहेबांकडे आहे पक्षांतर्गत, जे काम संग्राम जगताप करतायत पक्ष महायुतीमध्ये, ते काम मला आजपर्यंत कधी कोणाचा फोन आला नाही, हे तुम्हाला देखील करायचं. सुजय विखेला जर नितेश राणे व्हायला सांगितलं तर सुजय विखे नितेश राणे होऊ शकणार नाही, आणि नितेश राणे साहेबांना सुजय विखे होऊ सांगितलं तर ते पण सुजय विखे होऊ शकत नाही. आता मी आज जायचं म्हणून म्हणणार नाही, नाही माझं सगळी आयडियोलॉजी मान्य आहे आणि मी फार मोठा काहीतरी त्या विचाराने प्रभावित झालो. हे बोललं खोटं बोलणं, काय खोटं बोलायचं. आज आपण आल्यानंतर त्या आयडियोलॉजीला आपण आज रुजू होतोय हळूहळू त्याच्यावर. तरी सुद्धा मी भाषणांमध्ये प्रखर बोललो की जाती धर्मावर मतं मागण्या इथपर्यंत मी नाचार नाही. माझं मत माझ्या विकासाला द्या, जाती धर्माला नाही. ठीक आहे, त्याचा परिणाम होतो, कधी कधी पक्षांतर्गत सुद्धा टीका टिप्पणी होते माझ्यावर, पण डॉक्टर आहे यार मी. माझ्याकडे आलेला पेशंट मी कसं सांगावं की हा कोण आहे, जाती धर्म तर मी विचारलं. ती जी मूळ सवयच नाही कधी लहानपणापासून किंवा आपल्या व्यवसायामध्ये, ती आज अचानक कशी आणून. तर कोणीही व्यक्ती जो आज भारतीय जनता पार्टीमध्ये येऊ इच्छितो, जो दुसऱ्या पक्षाचा आहे, त्याला अजून भारतीय जनता पार्टीची आयडियोलॉजी समजणं किंवा त्याची कार्यपद्धती समजायला वेळ लागत असेल, पण त्याचा कल जो असेल पक्षाकडं, त्याचं कारण फक्त CM साहेब आहे, दुसरं कोणीच नाही. दुर्दैवाने मला असं कुठंतरी जाणवतं की काही प्रमाणात या नावाखाली आज बऱ्यापैकी गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक देखील या हिंदुत्ववादी झेंड्याखाली आश्रय घेऊ पाहतात. ओके. धर्माच्या नावामध्ये गुन्हेगार लपता कामा नये, ही जर आपण काळजी घेतली तर हो, हे हिंदुत्व प्रदीर्घ काळ टिकेल, हे हिंदुत्व सर्वोपरी मान्य होईल आणि हे हिंदुत्व समाज देखील सुरक्षित ठेवेल. जेवढीच एक गोष्टीची काळजी आपण घेतली तर. पण मग ह्या कधी व्याख्यांमध्ये आपण गेलेलोच नाही. तुमचं ज्या पद्धतीचं राजकारण आहे तुम्ही सांगताय तसं, आणि मग असं हिंदुत्व आणि अशा पद्धतीचे भाजपचे ज्या काही संकल्पना आहेत त्याच्यामध्ये स्वतःला फिट करताना काय कसं करतात?
तुम्ही म्हणालात की शिबिरं असतात, दिवसभराचे असतात, अशा ठिकाणी बसणं, RSSच्या बैठका, भाजपची एक वेगळी स्टाईल आहे. म्हणजे त्यांचा नेता ते बनवून घेतात त्यांच्या पद्धतीने. कसं करता? आपण जेव्हा कुठेही कोणाला ऐकायला जातो किंवा कुठले, आपल्याला जेवढं घ्यायचं तेवढंच घ्यायचं. सगळ्याच गोष्टी घेतल्या पाहिजे असं काही नाही. आपण लहानपणापासून वर्गात बसतो, वेगळे वेगळे विषय, गणित, जिओग्राफी, हिस्ट्री, होय, होय. हिंदी. मला हिंदी आवडतं तर माझं कल हिंदीकडे आहे. आपण 10वी नंतर विषय बदलतो. 10वी सगळे विषय कंपल्सरी आहे, पण त्याच्यानंतर मी ठरवतो मला सायन्सच घ्यायचं आहे. म्हणजे एक ऑप्शनल सब्जेक्ट असतो, जिओग्राफी घ्यायचा की हिस्ट्री घ्यायचा. तर आपल्याला जे घ्यायचं ते आपण घेतो. कोणी कोणाला बंधन करू शकत नाही की हे तुम्हाला करावंच लागेल. समोरचा व्यक्ती जर आपल्याला सांगतोय की हे केलं गेलं पाहिजे आणि आपल्याला जर ते वाटतंय की हे योग्य आहे तर मी करतो. मला वाटतं योग्य नाही तर मी नाही करत. त्याचे परिणाम पण मी भोगलेत आणि मी ते शेवटपर्यंत भोगायला तयार आहे. पण मी माझ्या तत्वांशी कॉम्प्रोमाइज करून राजकारण करू शकत नाही आणि करणारही नाही.